नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्यासमोर मी तुम्हाला ही अद्रकीचा प्लॉट दाखवत आहे. अद्रकीचा प्लॉट आता त्याचा पाला पूर्ण बसलेला आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता, जेव्हा जानेवारीमध्ये अद्रकीचे भाव आपल्याला 47, 48, 49, 5,000 भेटले होते. पण आज रोजी समजा तुम्ही बघू शकता, आज आपण फेब्रुवारी एंडिंगमध्ये तर एकदमच भाव 4,000, 4100, 4200 गेलेले. तर अशा वेळेस तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, ही जी शेती करत असताना भाव आपल्या हातामध्ये राहत नाही. तर आपण कसं असतं माहिती आहे का, ज्या पण वेळेस शेती म्हणजे हा आपण एक व्यावसायिक दृष्टीने पण त्याला विचार करू शकतो. मग व्यावसायिक दृष्टीने जर आपण विचार केला तर तुम्ही बघू शकता, आपण जो पण व्यवसाय करत असतो, ज्या पण गोष्टी करत असतो ना, तर तिथं आपला ए आणि बी प्लॅन राहत असतो. ए प्लॅन म्हणजे आपल्याला तिथं आपण पूर्णतः आपली प्लॅनिंग असती. जर त्या प्लॅनिंगनुसार नाही झालं तर आपला बी प्लॅन रेडी राहत असतो. म्हणजे तशा पद्धतीने आपण कोणत्या बी गोष्टीमध्ये असेल, आपण ए आणि बी प्लॅनसोबत काम करत असतो. मग ज्याप्रमाणे आपण शेती करत असतो, मग शेती करताना आपल्याला ए प्लॅन म्हणजे आपला भाव, ज्या पण वेळेस आपल्याला भाव भेटत असतो, आपल्याला वाटतं हा भाव स्टेबल राहील, कंटिन्यू राहील, तोपर्यंत आपल्याला अजून अपेक्षा असते भाव वाढत जाईल. पण एकदमच भाव कमी होऊन जात असतात. तर मग बी प्लॅन आपला काय असायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनमध्ये भारत सरकारने खूप साऱ्या स्कीम आणि खूप साऱ्या कंपन्या रजिस्टर करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याच्या अंतर्गत तुम्ही शेतीमाल खरेदी विक्री करू शकतात. तर एक कोणती कंपनी असते, FPC म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून तुम्ही नाव ऐकलेलं असेल. अशा गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही जसे जनरली जे प्रायव्हेट कंपन्या करत असतात, त्याच पद्धतीनं तुम्ही तुमची कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांचा माल खरेदी विक्री करू शकतात. त्यांना चांगला रेट देऊ शकतात. तुम्हाला चांगलं मार्केटमध्ये नाही का त्याच्यामध्ये सबसिडी राहत असते. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला तिथं माहिती भेटत असते. तर FPC स्थापन करण्यामागचं कारण फक्त तेवढंच आहे की तुम्ही तुमच्या शेतीला स्वतः रेट ठरवू शकतात आणि तुम्ही स्वतः माल बाहेर एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतात. तर कसं आहे माहिती आहे का, काही बी करत असताना आपण बी दर्शक रजिस्ट्रेशन असेल किंवा काहीतरी आपलं बी कुठंतरी नाव पाहिजे, अशा पद्धतीनं गेलो तर आपल्याला त्याचा 100% फायदा होत असतो. तर FPC बाबत मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगतच चालेल. तुम्हाला ओव्हरऑल फक्त मी एक आयडिया दिली की असं फार्मर प्रोड्युसर कंपनी असते, त्याच्या थ्रू पण तुम्ही खरेदी माल विक्री आणि खरेदी करू शकतात. त्यासोबत तुम्ही त्याच्यासोबत खूप सारे व्यवसाय अजून करू शकतात. त्याच्यामधून तुम्ही शेतकऱ्यांना रोजगार देऊ शकतात. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समोर सांगतच चालत, फक्त तुम्हाला एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीनं पण आपण शेती करू शकतो. शेती करून आपण कंपनी स्थापन करू शकतो. कंपनी स्थापन करून आपण एक चांगला मोठा उद्योजक बनू शकतो. तर चालन, धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच पद्धतीनं नवीन माहितीविषयी व नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चालन, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.